घडली आहे आणि किती माहिती लोक आहे? जखमी आहेत, काय प्राथमिक माहिती आहे सर? आपण आता मी स्वतः जिल्हाधिकारी परभणी म्हणून घटनास्थळावर हजर आहे. या ठिकाणी दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली. त्या ठिकाणी यशवाडीचं जे हनुमान मंदिर आहे, शनिवारी इथं भाविकांची गर्दी असते आणि मंदिरासमोरचा जो सभामंडपाचा स्लॅब पूर्ण नाही, परंतु त्याचे जे कॉलम आहे ते कॉलम पडले आणि त्याच्या खाली काही लोक जखमी झाले होते. आपण आता त्यामध्ये सगळेचे सगळे 20 लोक बाहेर काढले. त्याच्यामध्ये 15 लोकांना आपण जे इंजर्ड आहेत त्यांना हॉस्पिटलाइज केलंय आणि 5 जण गंभीर जखमी आहेत. मयत किती आहे? गंभीर जखमी आहेत. आपण ज्याच्या बाबतीत गंभीर जखमी म्हणू शकतो, अंतिम पोलीस या बाबतीत मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आपण स्टेटमेंट करू शकतो. त्यामुळे 5 अति गंभीर आहेत आणि 15 लोक हे गंभीर जखमी आहेत. किती लोक दबले होते त्याच्या खाली? आता आपल्याला प्राथमिक माहिती जर आपण विचार घेतली तर हे 20 ते 25 या दरम्यानच लोक होते. नेमकी कोणते यंत्रणा इथं लागलेल्या आहे? डिझास्टर मॅनेजमेंट आहे, यामध्ये डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आमची रेव्हेन्यूची मशिनरी आहे, त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स आपण पाहता या ठिकाणी, आमचं हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे लोक आहेत आणि काही प्रमाणात आता पोलीस येत आहेत. असे सगळे या ठिकाणी येत आहेत. म्हणजे लहान मुलं देखील याच्यामध्ये दगावलेलं दिसून येते. काही लोक गुत्तेदारावरती पण आक्षेप घेत आहेत, आरोप करतात. नेमकं कुठला होता कंत्राटदार? नाही, याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. माहिती घेऊनच आपल्याला याबद्दल अंतिमता बोलता येईल. आपण पहिला आता प्रायोरिटी याला देतोय की जे जखमी लोक आहेत त्याला वेळेत उपचार मिळावा आणि त्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना आपण कसं मदत देऊ शकू वैद्यकीय आणि त्यांना योग्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचा उपचार करू, याला प्रशासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे. उर्वरित जे मुद्दे आहेत ते मुद्द्याबाबत सविस्तर माहिती घेऊन प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल. पण आजचं जे प्राधान्य आहे ते आपल्याला जे पण आजारी या ठिकाणी जे पण अपघातात जखमी झालेले लोक आहेत किंवा जे अति जखमी झाले, जे सिरियस आहेत, त्यांना जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट कशी मिळू शकेल यासाठीच प्रशासन सध्या प्रयत्न करत आहे. आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू केलेत आणि आपण पाहिलं तर परभणी मेडिकल कॉलेज आहे किंवा मी स्वतःही माझ्या वतीने आपला जो लोकल चॅनल आहे याच्यामध्ये पब्लिक म्हणून, त्यामध्ये मी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तिथला जखमी गेला तर खाजगी हॉस्पिटलने सुद्धा त्याच्यावर पूर्णपणे उपचार करावेत. त्याचे औषधोपचार आणि बाकीच्या खर्चाची जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल. त्यामुळे कुठेही तो ॲडमिट झाला तर त्याच्या बाबतचे उपचार केले जाईल आणि या ठिकाणी आपण 10 ते 15 ॲम्ब्युलन्स महाराष्ट्र शासनाच्या इथं आहेत. आपल्याला दिसतंय सर्व लोक गेले तरी सुद्धा आपण सीसीटीव्ही व्हिडिओ एक समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये 30 ते 40 जण रांगेमध्ये दिसून येत आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की पुढच्या भागामध्ये जे लोक उभे असते ते त्यांच्या अंगावर डायरेक्ट पडलेले आहे आणि मागे जे उभे आहेत ते पळ काढतात. अगदी बरोबर आहे ना. म्हणूनच मी तुम्हाला जो आकडा सांगितला 20 ते 25 जास्त नाही जे पाठीमागचे पळतायत ते म्हणजे घटना घडल्यानंतर तिथे जास्त लोक असणार नॅचरल आहे. ते प्रशासन माहितीचा आकडा सांगताना अतिशय आपल्याला याबाबत काळजी घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनकडून आपल्याला अंतिमता तिचे रिपोर्ट घेतले पाहिजेत. कारण आपण लोकांच्या भावनेशी, त्याचे नातेवाईक असतात, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रशासन हे संवेदनशीलपणेच ह्या गोष्टी हँडल करणार. त्याच्यामध्ये आम्हाला जे पण लोक अति घायल झालेत त्यांच्या नातेवाईकांची काळजी आहे. त्यामुळे कुठेही आम्ही जम्प टू द कन्क्लुजन करणार नाही. प्रशासन हे फक्त मानवी दृष्टिकोनातून आणि त्यांना जास्तीत जास्त कसं आत्ता इमर्जन्सी क्रायसिसमध्ये आपण हीच गोष्ट पाहिली पाहिजे की आपण चांगल्या प्रकारे त्यांना जलद उपचार कसं देऊ शकू. बाकीच्या गोष्टीला इन्व्हेस्टिगेशनला कोण चूक कोण बरोबर याला वेळ आहे आणि त्याबाबत योग्य ती कारवाई नक्की केली जाईल. पण आजची आमची प्रायोरिटी आहे ते या सर्व लोकांना योग्य ते उपचार वेळेत मिळावे हीच आहे. धन्यवाद.